कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र गाणगापूर येथे श्री दत्तगुरूंच्या निर्गुण पादुकांचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक गर्दी करतात. मात्र या मंदिरातील बाधामुक्तीचा प्रकार आजही अनेकांसाठी कुतूहलाचा आणि विस्मयाचा विषय ठरत आहे. अंगात भूत पिशाच बाधा असलेल्या व्यक्ती येथील आरती दरम्यान मंदिराच्या खांबावर चढतात आणि त्यानंतर त्यांची बाधेतून मुक्तता होते अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. गाणगापूर येथील संगम आणि निर्गुण पादुका मंदिरात दररोज होणाऱ्या आरतीच्या वेळी एक वेगळेच दृश्य पाहायला मिळते. ज्या व्यक्तींना करणी, बाधा किंवा नकारात्मक शक्तींचा त्रास असल्याचे मानले जाते, त्या व्यक्ती आरती सुरू होताच विचित्र वर्तन करू लागतात. ढोलताशांच्या आवाजात आणि दत्ताच्या जयघोषात या व्यक्तींच्या अंगात आल्यासारखे होऊन ते थेट मंदिराच्या खांबावर चढू लागतात. विशेष म्हणजे कोणतीही तांत्रिक मदत किंवा सराव नसताना त्या व्यक्ती अत्यंत वेगाने खांबावर चढतात, वर जाऊन ओरडू लागतात आणि विचित्रपणे वागतात. स्थानिक पुजाऱ्यांच्या आणि जुन्या जाणत्या लोकांच्या मते श्री गुरुदेव दत्तांच्या शक्तीसमोर कोणतीही वाईट शक्ती टिकू शकत नाही. जेव्हा आरतीचा नाद घुमतो तेव्हा शरीरातील ती बाधा अस्वस्थ होते आणि देवाच्या भीतीने किंवा शरण जाण्यासाठी खांबावर चढते. काही वेळाने ती व्यक्ती शांत होते आणि शुद्धीवर येते. त्यानंतर आपल्याला हलके वाटत असल्याचे अनेक भक्त सांगतात. या प्रकाराकडे विज्ञान आणि मानसोपचार तज्ज्ञ वेगळ्या नजरेने पाहतात. मानसशास्त्रात याला डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर किंवा तीव्र मानसिक आधार असे म्हटले जाते. मात्र गेल्या अनेक शतकांपासून चालत आलेल्या या परंपरेवर भाविकांचा प्रचंड विश्वास आहे. दर पौर्णिमेला आणि गुरुवारी येथे येणाऱ्या भक्तांचा ओघ पाहता ही श्रद्धा आजही विज्ञानाच्या पलीकडे असल्याचे दिसून येते.